तर नागपंचमी स्पेशल ज्वारीच्या लाह्या कशा बनवायच्या काय नाही ते पण घरगुती पद्धतीने कशा बनवायच्या ते आज आपण पाहणार आहोत। एकदम छान अशा पांढऱ्या शुभ्र तयार होतात, अजिबात ज्वारी वगैरे राहत नाही, पूर्ण असे फुटून निघतात। अगदी पारंपरिक पद्धत आहे, पण एकदम सोपी पद्धत आहे आणि एकदम सोप्या पद्धतीचे जे रेसिपीज आहेत ते आपल्या चॅनलवरती आहेत, त्यामुळे आपल्या चॅनलवरती कनेक्ट राहा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की करा। चला तर मग अधिक वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 2 ते 3 ग्लास असे पाणी घेणार आहे, जे की आपण साधं पाणी वापरतो ना स्वयंपाकासाठी ते, आणि त्यामध्ये 2 वाट्या मी ज्वारी घेतलेली आहे, जे की घरची ज्वारी आहे, ते स्वच्छ पुसून ते घेतलेले आहे, त्याला स्वच्छ चाळून वगैरे स्वच्छ केलेले आहे। अजिबात अशी धूळ वगैरे काही नाही। तर पाणी मी गरम करून घेतलेलं होतं, त्यामध्ये मी ज्वारी टाकून घेतली आणि असं खळखळून उकळी आली ना असं त्याला हलवून घ्यायचं, फिरवून घ्यायचं आणि 10 मिनिटे असे वाफवून घ्यायचे। इथे बघा मी आता हे एका चाळणीमध्ये, पुरणाच्या चाळणीमध्ये गाळून घेतले। 10 मिनिटं झाले आपण शिजवून घेतलेली आहे आणि एकदम छान अशी जास्त शिजवायची नाही, कारण जास्त जर शिजवलं तर पूर्ण असं शिजवून निघतात आणि त्याच्या घुगऱ्या होऊन जातात। त्यामुळे इथं 10 मिनिटंच आपल्याला ही ज्वारी शिजवून घ्यायची आणि नंतर एका कॉटनच्या कपड्यावरती म्हणा, रुमाल घ्या, काहीही घ्या, त्यावरती असं टाकून ना असं थोडं हलक्या हातानं त्याला पूर्ण ह्याचं पाणीनं पुसून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला 2 ते 3 तासासाठी इथं पंख्याला असं सुकवून घ्यायचं आहे आणि पूर्ण असं ज्वारीतलं पाणी पूर्ण सुकल्यानंतर आपल्याला हे ज्वारी आहे ना भाजण्यासाठी घ्यायची आहे। बघा एकदम छान झालेली आहे, पूर्णपणे सुकलेली आहे आपली ज्वारी। आता मी ते कढई ठेवलेली आहे प्रीहीट करण्यासाठी, छानपैकी तापलेली आहे आणि थोडं आपल्याला जास्त टाकायचं नाही आहे, थोडं प्रमाणामध्ये टाकून हे लाह्या बनवून घ्यायच्यात। एकदम छान होतात आणि नक्की ट्राय करून बघा या पंचमीला। आणि तुम्ही नागपंचमीसाठीच नव्हे तर एरवी पण तुम्ही असे लाह्या बनवून खाऊ शकता, कारण हे डाएटसाठी खूप चांगले आहेत, एकदम पौष्टिक आहेत। तुम्हाला ज्वारीची भाकरी वगैरे खायला जर आवडत नसेल तर ह्या पद्धतीने लाह्या बनवून तुम्ही खाऊ शकता आणि जर तुम्ही फोडणी देऊन जर लाह्या खाल्ल्यानं एकदमच भारी लागतात। तर बघा अशा पद्धतीने एक छोटासा रुमाल घ्यायचा आणि त्याने असं छानपैकी असं थोडं हलक्या हातानं प्रेस करायचं लाह्या ज्वारीला, तर एकदम छान असं तापल्या जाते, तापते आपली ज्वारी आणि नंतर ना असं हळूहळू फुटायला सुरुवात होत असते। गॅसची फ्लेम थोडीशी लो टू मिडियमच ठेवायची, जास्त हाय फ्लेमवर नाही ठेवायची, कारण एकदमच ज्वारी करपल्या जाते। असं मंद आचेवरती आपल्याला छानपैकी असं रुमालनं फिरवून घ्यायचं आहे आणि नंतर ना असं थोडंसं गरम झाली ना ज्वारी असं फुटायला सुरुवात होते। हे बघा एकदम छान पद्धतीनं असं फुटून निघालेत आपली ज्वारीच्या लाह्या आणि नंतर जास्तच जर असं तुडतुड करायला लागले ना, थोडंसं झाकण ठेवून याला असं हलवून घ्यायचं, एकदमच छान असं फुटायला लागतात। आणि हे बघा सगळ्या मी ज्वारी आपण हे करून घेतलेली होती त्याच्या पूर्ण लाह्या करून घेतल्या। थोडेफार जे ज्वारीचे कण राहिले ते आपल्याला बाजूला करायचे आणि हे बघा एकदमच छान असे पांढऱ्या शुभ्र अशा लाह्या तयार झालेल्या आहेत। तर तुम्ही जर बनवले नसतील तर या नागपंचमीला नक्की बनवा आणि नंतर एरवी पण तुम्ही बनवून खाऊ शकता। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली काय नाही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा। तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन रेसिपीसोबत। चॅनलशी कनेक्ट राहा, चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुम्हाला भुलईसाठी किंवा गौराईसाठी जे लाह्या बनवतात ना हे, आणि याला नागपंचमीला नैवेद्य म्हणून आपण दाखवत असतो। एकदम पारंपरिक पद्धत आहे, खूप सोपी आहे, नक्की बघून ट्राय करून बघा। तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत व्हिडिओशी कनेक्ट राहा, बाय।